महाराष्ट्र तुमची संघर्ष आमचा पोलीस क्राईम न्यूज मध्ये मुख्य संपादक DL वाघमारे आपले सर स्वागत करतो। आज आपण निटूर म्हणजे श्री अनंतपाळ या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या वावरामध्ये आहोत आणि किती जरी भांडण असले किती जरी विरोध असला तरी एकामेकाच्या सुखादुखामध्ये जे धावत येणारे आहेत तेच आपापसात जर भांडलं तर ते कुठंतरी मनाला वेदना होतात। कारण सगळ्यात अगोदर आपल्याला धावून येणारा जर कोण असेल नातेवाईकापेक्षा सुद्धा धावून येणारे जर कोण असतील तर शेजारी असतात। तर त्या शेजाऱ्यांमध्ये भांडणं झालेच नाहीत पाहिजे। पण आज ज्या मुलाला मारलेला आहे त्याला कशा पाय मारलेला आहे, त्याचं कारण काय आहे आणि पोलिसांमध्ये जी काही फिर्याद दाखल केलेली आहे त्याचं विश्लेषणात्मक आपण त्याच्याकडनं जाणून घेऊया आणि त्याचं नाव सुद्धा काय आहे ते जाणून घेऊया। पोलीस क्राईम न्यूज मध्ये मी तुझं स्वागत करतो। काय नाव तुझं? गणेश जाधव। अच्छा, तुला ही पट्टी जी आहे ती का बांधलीस? मारहाण झाल्यामुळे। कुणी मारले? शेजारीने। शेजाऱ्याचं नाव काय? राम कोळेकर। अच्छा, कशाने मारलं? दगडाने। दगडाने मारलं? टाके वगैरे पडलेत? हा। अच्छा, गुन्हा दाखल केलेला आहेस? हा, कालच केलाय गुन्हा। अच्छा, मग आता पहिलं तुझं आणि त्यांचं काय वाद होता? काहीच वाद नव्हता। हा, मग कसं कशा पाय दारू बिरू पित बसता का तुम्ही रानामध्ये? नाही, दारू फिरू काही पित नाही आम्ही। हा, भांडणं झालेत कशामुळं? हे धुऱ्यामुळे चारू नको म्हणलं तर चारणं, हा. ते रानामध्ये घालणं, हा. देत नाही कोणाला, हा. माझं शेत आहे हा. म्हणणं, हा. तुझी मोटर बंद करतो, वायर तोडतो, पाईप फोडतो, हा. अशी धमकी देणं। हा. त्याच्यामुळे आम्ही 10 वर्ष झाले शेताला आपण बांध कसलाच काही करत नव्हतो। हा. जे आहे ते त्यानं चारत होता, त्यानं सगळं करत होता। बर. बरं, आपले ते आता तसं हे झाल्यामुळं आपण बांध फवारल्यामुळे त्याने आपला मारहाण केली। अच्छा, म्हणजे नेमकं कारण काय आहे? तुमच्या भांडणाचं मूळ कारण काय? भांडणाचं कारण तेच आहे, काय? मी माझे बांध फवारलो। तू त्याला मारलं का नाही? समोरच्या तुझ्या शेजाऱ्याला मारलं का नाहीस? त्याने मारूच दिलं नाही तर मलाच खाली पाडलं। अच्छा, म्हणजे तुझ्यापेक्षा त्याच्या घरचे असल्यामुळे मला मारताच आलं नाही। त्याची आई पडते म्हणून मी साईड लावायला गेलो, मीच खाली पडलो। मी खाली पडल्यावर त्याने माझ्या अंगावर बसून मलाच मारहाण केली। म्हणजे वयाने तुझ्यापेक्षा लहान आहे का मोठा आहे? वयाने मोठं आहे। तर खरोखरच ह्या ठिकाणी ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी चुकीच्या आहेत। पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांनी FIR दाखल केलेली आहे, गुन्हा दाखल केलेला आहे। त्याला आज ज्यावेळेस त्यानं लातूरमध्ये आलेला आहे, लातूरमध्ये पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून त्यांनी मला संपर्क केलेला आहे आणि पोलीस क्राईम न्यूजच्या माध्यमातून पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे त्याच्या आपण जाणून घेण्यासाठी निटूर पोलीस स्टेशन असेल, श्री अनंतपाळ पोलीस स्टेशन असेल, खरोखरच त्याला जर मार लागलेला असेल, त्याला टाके पडलेले असतील, जर पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे त्याची जाणून घेण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला जाऊया। याच ठिकाणी थांबतो। धन्यवाद।